नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक टॉपिक घेऊन आलेलो आहो. दॅट इज कॉल्ड द फोर्स. हा फोर्स काय आहे तरी काय, किंवा फोर्समुळे बॉडी आपली पोझिशन बदलेल का, किंवा फोर्समुळे एखादा ऑब्जेक्ट त्याची शेप किंवा साईज बदलेल का. तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे हो. खरंच फोर्समुळे ऑब्जेक्ट आपली पोझिशन बदलतो. फोर्समुळे ऑब्जेक्ट आपली शेप आणि साईजसुद्धा बदलत असतो. त्यामुळे फोर्स ही इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी मानल्या जाते फिजिक्समधली, जिला आपण व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहितो. म्हणून तर फोर्स ही एक व्हेक्टर क्वांटिटी मानल्या जाते. तर ही जी फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, तर ही नेमकी फिजिक्समध्ये किंवा सायन्समध्ये हिचं महत्त्व काय, किंवा याला डिफाईन कोणत्या पद्धतीने केलं जातं, कशा पद्धतीने याला डिफाईन केल्या जातं, ह्या सगळ्या गोष्टीचे जे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट मी तुमच्या आज क्लिअर करेल. तर जनरली फोर्स म्हणजेच काय. सो फोर्स इज ए इफोर्ट विच गिव्स पुल और पुश दॅट कॉजिंग टेन्स टू मोशन और डिफॉर्मेशन. सिम्पली आहे. जर आपण असं म्हणत असेल की फोर्स हा एक इफोर्ट आहे, त्याच्यामुळे काय व्हायला लागते की पुल किंवा पुश हा कन्सेप्ट क्रिएट होतो. तर आपल्याला सिम्पली म्हणता येते की जर एखादा मी ऑब्जेक्ट घेतला असेल, किंवा एखादा जर मी एक पार्टिकल घेत असेल, त्या ऑब्जेक्टवर जर मी एक फोर्स अप्लाय केला, तर तो ऑब्जेक्ट एकतर त्याची पोझिशन बदलेल, किंवा त्या ऑब्जेक्टमध्ये जे त्याची शेप आहे किंवा त्याचा जो साईज आहे तो बदलेल. कोणामुळे? फक्त फोर्समुळे. बरोबर आहे की नाही. म्हणून मी सिम्पली फोर्स म्हणजेच काय म्हणू शकतो, फोर्स इज नथिंग बट पुल और पुश. हे जनरल ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की फोर्स म्हणजे काय, एक तर पुल और पुश. पण न्यूटनचं म्हणणं काय, न्यूटनच्या म्हणण्यानुसार एक फोर्स ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे, आणि तिला डिफाईन कसं केलं पहा न्यूटनने. तर फोर्स इज नथिंग बट व्हॉट, फोर्स इज नथिंग बट और फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. जिथे मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होतो तिथे फोर्स क्रिएट होतो, हे न्यूटनच्या म्हणण्यानुसार आहे. म्हणून त्याचा मी एक सुद्धा फॉर्म्युला सांगतो. फोर्स इज नथिंग बट dp बाय dt. dp बाय dt यालाच तुम्ही असंही लिहिता F इज इक्वल टू ma. हे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, कारण की तुम्ही जर F इज इक्वल टू dp बाय dt मध्ये जर मोमेंटमचा फॉर्म्युला जर ठेवला आणि वेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाईमने, तर तुम्हाला तेच भेटते जे F इज इक्वल टू ma भेटायला पाहिजे. राईट. सो म्हणून सिम्पल आहे. फोर्स म्हणजे काय की एक पुल किंवा पुश. तर या जे फोर्स आहे, या फोर्सचे जनरली दोन टाईप्स पडतात, जे जनरली आपण ऑब्झर्व करतो डेली लाईफमध्ये. राईट. त्यापैकी पहिला म्हणजे जो कॉन्टॅक्ट फोर्स असेल, आणि दुसरा म्हणजेच डिस्टन्स फोर्स असेल, किंवा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असेल, किंवा फील्ड फोर्स असेल. राईट. आता हे जे कॉन्टॅक्ट फोर्स आहे किंवा डिस्टन्स फोर्स आहे, किंवा त्या डिस्टन्स फोर्सलाच आपण नॉन कॉन्टॅक्ट पण फोर्स म्हणतो. मी पहिले एक एक सांगतोय पहा. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, ज्या ठिकाणी समजा मी दोन ऑब्जेक्ट घेतले, तुम्ही दोन किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ऑब्जेक्ट घेऊ शकता. जर या दोन ऑब्जेक्टमध्ये एक फोर्स ॲक्ट होत असेल, कधी फोर्स ॲक्ट होत असेल, ज्यावेळेस या दोन ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट येतो, फिजिकल कॉन्टॅक्ट येतो, त्यावेळेस जो फोर्स भेटतो त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. राईट. सिम्पल आहे. ज्यावेळेस दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स क्रिएट होतो, कधी क्रिएट होतो, जर दोन ऑब्जेक्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऑब्जेक्टचा फिजिकल कॉन्टॅक्ट येतो, त्यावेळेस जो फोर्स क्रिएट होतो त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. आणि जर तुम्ही नॉन कॉन्टॅक्ट किंवा डिस्टन्स फोर्सला जर डिफाईन करतो म्हटलं, तर डिस्टन्स किंवा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजेच काय, जिथे फिजिकल कॉन्टॅक्ट होतच नाही तरीही फोर्स भेटतो, त्याला डिस्टन्स किंवा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. राईट. तर फोर्सचे दोन टाईप्स, एक कॉन्टॅक्ट फोर्स जिथे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट येतो आणि फोर्स तयार होतो. त्याच्यानंतर नॉन कॉन्टॅक्ट, किंवा त्यालाच तुम्ही सिंपल डिस्टन्स फोर्स पण म्हणता, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स.
जर मी याचे एक एक एक्झाम्पल पाहतो म्हटलं तर कॉन्टॅक्ट फोर्समध्ये तुमचा फ्रिक्शन येईल. फ्रिक्शनल फोर्स इज ए कॉन्टॅक्ट फोर्स. त्याच्यानंतर टेन्शन इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. बरोबर आहे का नाही? टेन्शनसुद्धा हा कॉन्टॅक्ट फोर्समध्येच येतो. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला, जसं की फ्रिक्शनल फोर्स सांगितलं, जसं टेन्शन सांगितलं, त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे स्प्रिंग फोर्ससुद्धा एक कॉन्टॅक्ट फोर्सच आहे. नॉर्मल रिॲक्शन ही सुद्धा कॉन्टॅक्ट फोर्सच आहे. नॉर्मल रिॲक्शन, ठीक आहे ना. आणि जर तुम्ही नॉन कॉन्टॅक्टमध्ये जर गेला तर नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे काय, जिथे कॉन्टॅक्टही होत नाही आणि फोर्स क्रिएट होतो त्याला आपण नॉन कॉन्टॅक्ट म्हणतो. आणि कॉन्टॅक्ट म्हणजे काय, जिथे कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर फोर्स क्रिएट होतो त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं, राईट. नॉन कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, डिस्टन्स फोर्स किंवा फील्ड फोर्स. त्याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे दोन एक्झाम्पल हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे आहेत, राईट. तर सिम्पल मी परत एकदा रिवाईज करतो. फोर्स म्हणजेच काय, पुल ऑर पुश. फोर्स इज नथिंग बट पुल ऑर पुश जनरली. आणि जर तुम्हाला न्यूटनच्या म्हणण्यानुसार फोर्स सांगायचा असेल तर फोर्स इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फोर्सचं SI युनिट असेल न्यूटन, ऑफकोर्स ॲब्सल्यूट SI युनिट न्यूटन असायला पाहिजे. आणि CGS युनिट डाईन आहे. त्याचप्रमाणे बेसिकली आपण जसं ऑब्झर्व करतो फोर्सला तर दोन टाईप्समध्ये ऑब्झर्व करतो, एक कॉन्टॅक्ट आणि दुसरं नॉन कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, जिथे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट येतो त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. आल्यानंतर जो फोर्स क्रिएट होतो त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. आणि जिथे ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्टच येत नाही, ऑब्जेक्ट काहीतरी डिस्टन्सला ठेवलेले असतात, तिथे जे फोर्स क्रिएट होतो त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. तुम्ही पाहिला असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स 11th स्टँडर्डमध्ये, की ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट आपण काहीतरी R एवढ्या डिस्टन्सला ठेवतो त्यावेळेस जो फोर्स भेटतो तो F = G m1m2/r² भेटतो. आणि ज्यावेळेस दोन चार्जेस आपण सेपरेटेड बाय डिस्टन्स Rला ठेवतो त्यावेळेस आपल्याला जो फोर्स भेटतो तो F = K q1 q2/r². हे सगळे नॉन कॉन्टॅक्टचे किंवा डिस्टन्स फोर्सचे एक्झाम्पल्स आहेत. सो अशा प्रकारे हा एक फोर्सचा छोटासा कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला यापेक्षाही डिटेली जर पाहायचं असेल, कॉन्टॅक्ट फोर्सचे टाईप्स आहेत, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे टाईप्स आहेत, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये नक्कीच पाहूया. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. धन्यवाद.